कशात मंडळी, मजेत असाल आणि मस्त असाल. मी पण मस्त आहे आणि मजेत आहे आणि छान मस्त रेडी झालेली आहे बघा. आणि इकडे माझा अयंश दादू पण आहे बघा. मी जसंच व्लॉग सुरू करते तो सर्वात आधी मला हे सांगते की मम्मा मला पण दाखव तू व्लॉगमध्ये म्हणून. तर बघा हा माझा अयंश बाळ आहे. ज्यांना कोणाला माहीत नसेल हा माझा 2 वर्षाचा बाळ आहे. आता याचा पण वाढदिवस येणार आहे आणि याच बाळाचा आज पप्पाचं वाढदिवस आहे. तर त्याच्यासाठी आम्ही मस्त रेडी झालेला आहोत आणि त्यांच्यासाठी आता सरप्राईज ठेवलेला आहे मस्त. तर त्याचीच मी आता तयारी करत आहे. तर मी कशी तयारी करते आपल्या नवरोबाला सरप्राईज कशी देते हे तुम्ही नक्की बघा. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं लागेल. तर अयांशची तयारी करून दिली आहे बघा. तरी पण त्याला झोप येऊन राहिली की काय. आता चला मी तुम्हाला सांगते की आमचं चहा वगैरे तर झालेला आहे सकाळी. आणि आता त्याच्यानंतर इकडे किचनमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही काय बनवलेलं आहे स्पेशल त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा. वाव, किती वाजता आहे की रे. हा ढोकळा आहे मस्त छान पांढरावाला ढोकळा केलेला आहे त्यांच्यासाठी. मस्त चटणी लवकर उठलेली होती आणि त्याचबरोबर इथे केलेला आहे शाही तुकडा बघा. मस्त छान. काल रात्री आम्ही 12 वाजताच मस्त असं श्रीखंड खाऊन ठेवलेलं होतं. काय बेटा कुठे जाऊ. हां, दादूला केक कट करायचा आहे त्याच्यासाठी तो घाई करत आहे. इथे बघू शकता त्यांचा नाश्त्याचं पण रेडी आहे. आता आपण केक कट करायची तयारी करूया. चला. बघू शकतात हा टेबल आहे. या टेबलला थोडासा मी तिकडे सरकवणार आहे. जिथे छान अशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवलेला आहे मी आता थोडासा. तरी पण याला आपण बरोबर करून घेऊया कारण की या खोक्याच्या वरच मी केक मांडणार आहे यावेळेस. मस्त प्लेट वगैरे मध्ये नाही मांडणार आहे. तर याच्यासोबत आपल्याला असं हे करून घेते मी यांना दूर दूर मस्त छान. आणि माझ्या सोबत पण माझा अयंश बाळ आहे. हो की नाही दादू. तू पण पप्पाच्या बर्थडे सेलिब्रेट करू लागशील मला. हो हो, छान छान. आणि केक मी तुम्हाला आताच नाही दाखवत, मग थोड्या वेळाने दाखवतो. आणि माझ्या अयंश बाळ छान राहिलं पाहिजे म्हणून याला मी मस्त चॉकलेट दिलेली आहे. की नाही दादा, चॉकी खाल्ली ना तू. पप्पा सोबत आता दादू पण केक कट करणार मस्त. तर दिवाजवळ पण मस्त छान असं दिवा लावून घेऊया, पूजा करून घेऊया. मग त्याच्यानंतर अहोंना अक्षमान करूया. हो की नाही बेटू. आणि माझ्या बाळाला लई घाई झालेली आहे, लवकर लवकर केक कट करू बा म्हणून. सर्वांच्या घरी असंच असतं. ज्यांच्या घरी छोटे बाळ आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कोणाचा पण वाढदिवस असू द्या पण केक कट करायचं राहते या बाळांना. हो ना दादा. जय करून दे दादा इकडे ये. हा, जय असं. गुलाबाचं फुल. आहा मस्त. ना 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 बेटा ना ना इकडे. वाव, फक्त दोनच तोडूया हा ना. आहे ताटी तयार केली. मस्त दिवा घेतला, मस्त कुंकू घेतलेला आहे, 2-4 मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे, माचीस आणि ओवाळायसाठी अंगठी आणि सुपारी वगैरे. पप्पाचीच वाट बघत आहोत. पप्पाला लई वेळ लागत आहे आज फ्रेश व्हायसाठी कारण की झालंच पाहिजे. आज स्पेशल दिवस आहे ना पप्पाचा. आणि माझ्या दादाला खूपच घाई झालेली आहे केक खायची. हो ना दादू. लवकर लवकर केक खायचे आहे माझ्या बाळाला. तर तुम्ही सगळेच जण कमेंट करून ना विश करा माझ्या नवरोबाला मस्त. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला आता अजून आपण बाकीची कामं करून घेऊ पटकन. माझी अॅनिव्हर्सरी पण आता लवकरच येणार आहे तर त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. पण त्याच्या आधी माझ्या बाळाचा वाढदिवस येणार आहे. ते पण आम्ही खूप छान सेलिब्रेट करणार आहोत. आणि सगळ्यांना मी सांगणार पण आहे यासाठी. तर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर त्यांना पण सांगून देते की माझ्या दादूचा वाढदिवस 7 जानेवारी. ह्यांशला माझ्यासोबत ठेवून मला जेवढं माझ्या नवरोबांसाठी स्पेशल करता येईल तेवढं माझ्या नवरोबांसाठी मी स्पेशल केलेलं आहे. आणि आई बाबा तुम्हाला इथे दिसत नसतील कारण ते गावी गेलेले होते आणि येणार पण आहेत ते 2 दिवसाच्या नंतर. ते काही कारणास्तव गावी गेले होते म्हणून त्यांनी पण सर्वांचा फोन वगैरे पण आला की हॅपी बर्थडेसाठी तू वाढदिवसाचा केक वगैरे घेऊन येशील. बाबांनी पण सांगितलं होतं, आईने पण, सगळ्यांनी सर्वांचं फोन आलं. खूप छान वाटलं. अहोंचं आता मी अक्षमान वगैरे केलं छान छान मस्त. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. आता बर्थडेची केक कटिंग झालेली आहे. मस्त बघू शकतात किती छान दिसत आहोत की नाही आम्ही तिघे. आणि सर्वांना एक गोष्ट सांगत आहे की माझ्या नवरोबाला व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून हॅपी बर्थडे म्हणून विश कराल. मस्त रात्रीच मी केक घेऊन आणलेला होता आणि रात्रीच कट करणार होती. पण दादू काही आमचा केक कट करू देत नाही म्हणून काही मी रात्री केलेली नव्हती आणि तो पण झोपून गेलेला होता. आणि बाळ झाल्याच्या नंतर दोघांमध्ये काही स्पेशल राहत नाही. आपलं बाळ खुश तर आपण खुश असं राहते आपलं. म्हणून मस्त केक कटिंग झालं, मस्त एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर मी अहोंसाठी केलेली होती
शाही तुकडा आणि मस्त ढोकळा असा केलेला होता. तर ते पण आम्ही खात खात मस्त छान असं एन्जॉय केलेला होतं. आणि नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर हे प्लॅनिंग होती की आपण कुठे जायचं कुठं नाही बा म्हणून. पण अयांशला सर्दी वगैरे होती म्हणून आम्ही जास्त दूरचं काही प्लॅनिंग केलेली नव्हती. जवळपासच कुठेतरी जाऊन जिथे आपल्या बाळाला आनंद मिळेल याच्यासाठी आम्ही मस्त प्लॅन केलं की गार्डन वगैरेमध्ये जावं म्हणून खाऊन वगैरे घातलं आणि थोड्या वेळ मस्त आराम करून घेतलं आणि मग निघालोत आम्ही गार्डनसाठी. हे बघितलेस ना, आता असं झालेली आहे संध्याकाळ. म्हटलं चला आता दादू, मी आणि अयांशचे पप्पा आम्ही तिघेही मिळून चाललो फिरायसाठी. कारण की आज वाढदिवस आहे ना, वाढदिवसानिमित्त काहीतरी एन्जॉय केलं पाहिजे की नाही. दिवसाला नाही गेलो, दिवसाला कारण की दादू आराम करत होता. म्हटलं चला आता मस्त स्वेटर, थंडीचं सगळं काही घालून वगैरे मस्त आम्ही निघत आहोत. आता आम्ही कुठे चाललो हे बघायसाठी तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल. तर चला कंटिन्यू राहा. काय काय दिसत आहे बिट्टू तुला? दाखव कुठे आहे कुठे? आहा. मी आता मस्त पाणीपुरी वगैरे एन्जॉय केलेला आहोत ना. आता आम्ही आलेलो आहोत मस्त राणी सागरमध्ये. बघा माझी आहो तिथे तिकीट काउंटरवर गेलेले आहे, तिकीट कट करत आहेत. बघा हा बाहेरचा व्ह्यू आहे, किती मस्त दिसत आहे की नाही. असंच आतमध्ये पण आहे आणि याच्या बाहेर वगैरे मस्त छान छान असं दुकानं लागलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. आणि भरपूर सारं इथे गर्दी राहते आणि पाणीपुरीची दुकान आणि मोमोज सगळं पिझ्झा वगैरे सगळंच मिळणार आहे. आणि संध्याकाळला इथे सगळेच जण फिरायला येतात. तर चला आपण एंट्री करूया. अंदर आलेला आहो. आता बघा मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. बघा किती छान असं व्ह्यू आहे इकडे. मस्त नारळाची झाडं आणि जिकडे तिकडे सगळं काही ग्रीन ग्रीन आहे. आणि इकडून एंट्री तर झालेली आहे आपली. इकडे बघा किती छान आहे आणि इकडे पाणी पण आहे. पाणी पण मी तुम्हाला दाखवते. या पाण्यामध्ये मस्त नाव आहेत, मस्त आपण ती बोट चालवू शकतो. ती पण पायांनी चालवायसाठी आहे, बसायसाठी पण भरपूर काही काही आहेत इथे. आणि अयांश आणि अयांशचे पप्पा मस्त आता झुला झुलत आहेत. मस्त अयांशचे पप्पा नाही, अयांशला झुला झुलवत आहेत, सॉरी. बघा इकडे अयांश दादू मजा येत आहे, मजा येत आहे. वाव, डकवर बसलं. छान हात पकड बेटा. एकच हात पकडून बसलाय दादा. ये मज्जा मज्जा मज्जा. छान हात पकड. दुसऱ्या झुल्यावर आलेला आहे बघा. एका साईडने गेलेला आहे, आता दुसऱ्या साईडने येतो का बघू. ये बाळा, या 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 या. अरे वा, अयांश बघा आता किती मोठा झालेला आहे, स्वतःहून सगळं काही खेळतो. आहा, व्हेरी गुड. पाय बरोबर काढा. या या. मस्त. इथे बघा हे इथे बसायसाठी वगैरे सगळं आहे. आणि तुम्ही राजनांदगावच्या जवळपासचे कुठलेही असाल तर तुम्ही इथे राणी सागर म्हणून सर्च केले तरी इथे येऊ शकतात. बघा किती छान आहे, बोटिंगची व्यवस्था आहे मस्त छान. इकडे पाणी वगैरे आहे आणि तिथे पण एक झुला आहे, तिथून जातात. बघा व्ह्यू बघा तुम्ही. अयांश बाळ बघा आता एवढं मोठं झालं हे की आता स्वतःहून पायऱ्या चढणार. बघा चढतो ना तू स्वतःहून. हा चढ बेटा. असं बघा चढतो एक 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 एक. आता एवढं मोठं झालंय, नाही तर बाळाला पहिलं आम्हाला घेऊन बसवावं लागत होतं आणि घसरून द्यावं लागत होतं. आता एवढा मोठा झालेला आहे की बघा मस्त चढत आहे टुमुक टुमुक आणि मस्त घसरते. तुला आवडते बेटू? हा, त्याला सकाळीच सांगून ठेवलं होतं की पप्पाचा वाढदिवस आहे तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत, म्हणून तो लई खुश होता. झुला म्हटलं किंवा गार्डन म्हटलं तर लई खुश होतो. आता बघा इकडून आलाय आता अयांश आमचा. हा बस बेटा खाली बसा. चला छान छान बसा. बस बस बसा छान छान. हा आरामात घसरा. हा असं घसरा 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 घसरा. हा बघा घसरलं की नाही मस्त छान छान. आणखी जातो, आणखी जातो दादू. मस्त मजा येते त्याला बघा मस्त. अरे 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 खुश खुश खुश. आपलं बाळ खुश की आपण खुश. मस्त आमचा दिवस मस्त मजेत जाते. केक पण आम्ही कट केलो तेव्हा पण अयांश मस्त खुश होता आणि आता पण मस्त खुश आहे. आणि बघा गार्डनमध्ये तर एन्जॉय झालं, मग त्याच्यानंतर मंदिरात जायचं बरं नाही का, म्हणून मग मंदिरात जायला निघालोत आणि पोहोचलो. हा आमच्या राजनांदगावचा शीतला मंदिर आहे. इथे छान आम्ही दर्शन करून घेऊ म्हटलं आणि याच्यासाठी आलेलो होतो. रात्र झाली होती जरा आम्हाला. मग इथूनच आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतले, आशीर्वाद मागितलं, सगळ्यांना सुखी ठेव
सगळ्यांचे पण सगळं मनोकामना पूर्ण हो बा म्हणून. आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खात राहा, मस्त राहा आणि एन्जॉय करत राहा. तुमचे कोणते पण दिवस असतील तरी पण एन्जॉय करा, कारण की एन्जॉय करायला कधीही मागे राहायचं नाही. कोणता दिवस कसं येणार हे आपल्याला माहिती राहणार आहे. आम्ही एवढे सगळे सोबत राहतो, एक दिवस कोण आपल्या सोबत आहे कोण नाही आहे काही माहिती राहणार नाही. म्हणून खुश राहा, आनंदी राहा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.